नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3च्या माध्यमातून निवड याद्या कधी जाहीर होतील आणि त्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची नक्की पुढील प्रक्रिया काय असेल, रोडमॅप नक्की काय असेल, या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा छोटासा व्हिडिओ आहे. सर्वांनी नक्की पहा, कारण की मागील भरतीचा अंदाजानुसार जी प्रक्रिया आहे ती तुम्हाला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जॉईनिंगचा विचार जर केला तर विदाऊट इंटरव्ह्यूची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपण जर पाहिलं तर साधारणतः 15 ते 20 दिवसात याद्या जाहीर होतील. म्हणजेच आपण एकंदरीत जर पाहिलं तर साधारणतः 30 ऑगस्ट 2026पर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूच्या याद्या जाहीर होणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण जर पुढं पाहिलं तर कागदपत्र तपासणी, म्हणजे 30 ऑगस्टला जर तुमची यादी जाहीर झाली तर कागदपत्र तपासणी विदाऊट इंटरव्ह्यूची साधारणतः पुढील 5 ते 8 दिवस ही प्रक्रिया चालू असते. म्हणजे 5 ते 8 सप्टेंबरपर्यंत आपण जर विचार केला तर ही कागदपत्र तपासणीची प्रक्रिया पूर्ण होईल. आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे जे उमेदवार आहेत ते साधारणतः आपण जर विचार केला तर 11 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान आपापल्या शाळेवरती असतील विदाऊट इंटरव्ह्यूच्या माध्यमातून. नक्कीच ही प्रक्रिया पुढील म्हणजे साधारणतः आज जर पाहिलं तर आज साधारणतः 17 ऑगस्ट आहे आणि 17 ऑगस्टपासून आपण विचार जर केला तर साधारणतः पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये सर्व उमेदवार आपापल्या शाळेवरती गेलेले असतील. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे, विथ इंटरव्ह्यूची प्रक्रिया कधी पूर्ण होईल. त्या ठिकाणी साधारणतः आपण जर विचार केला तर याद्या साधारणतः 10 सप्टेंबरपर्यंत लागतील. पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आल्यावरती विथ इंटरव्ह्यूच्या याद्या लागतील. विथ इंटरव्ह्यूच्या याद्या साधारणतः आपण जर पाहिलं तर 10 सप्टेंबरपर्यंत याद्या प्रसिद्ध होतील. आणि आपण जर पाहिलं तर मुलाखतीची जी प्रक्रिया आहे तर मुलाखतीची प्रक्रिया साधारणतः 15 ते 25 सप्टेंबरपर्यंत पार पडेल. म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत याद्या लागतील. त्यानंतर पुढचे 5 दिवस साधारणतः उमेदवारांना सूचना येतील. 15 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान मुलाखती 3च ठिकाणी उमेदवारांना मुलाखतीसाठी जायचं आहे. रिकमेंडेशन त्यांना जसं मिळेल त्या आधारे. तर 3 इंटरव्ह्यूसाठीच मध्ये 10 दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. म्हणजे 25 सप्टेंबरपर्यंत मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल. 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरमध्ये डॉक्युमेंट चेकिंगचं काम जे आहे, म्हणजे कागदपत्र पडताळणीचं काम आहे ते पूर्ण होईल. आणि त्यानंतर साधारणतः 5 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2026पर्यंत विथ इंटरव्ह्यूचे उमेदवार देखील आपापल्या शाळेवरती जाणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं आहे. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होईल विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूची. सर्वांचं काम यामार्फत व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.